सारे 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 स्वामी दर्शनाला सारे 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 स्वामी दर्शनाला स्वामी अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सर्वांनी हात जोडा. योगीराज सद्गुरु श्री श्री साईनाथ महाराज की जय. श्री श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अवधूत चिंतन दत्तात्रय भगवान की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. प्याड आणि बुलबुलचा आवाज नॉर्मल ठेवायचा. गायक काय बोलतात, गाणारे आणि बोलणाऱ्यांचा आवाज लोकांना कळला पाहिजे.
आज आपल्या कथेचा सांगतेचा दिवस आहे. कालपर्यंत आपण स्वामींचं चरित्र पाहिलं. जगभरात माझे स्वामी प्रसिद्ध का झाले, तर धर्माचं संस्थापन करण्यासाठी संत निळोबामा सेवा ट्रस्टच्या वतीनं आलेल्या सर्व साई स्वामी भक्तांचं मी या ठिकाणी कथा व्यास मंचाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आज नवीन वर्ष आहे. कालपर्यंत आपण कथा भाग पाहिला. चैत्रात वसंत ऋतूचं आगमन होणार आहे. शरद ऋतूचं चांदणं संपलेलं आहे. आणि जसं मृगाच्या नक्षत्रामध्ये पाऊस येतो आणि झाडांना नवी पालवी फुटते, तसं ह्या नवीन वर्षामध्ये आपलं हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करतो. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे. पण माझ्या माऊलींनी कुठली गुढी उभारायला सांगितली, कुठली टाळी वाजवायला सांगितली? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरी. स्वामी माझा पिता, स्वामी माझी माता, स्वामी माझा पिता. बहिण बंधू तुलता स्वामी माझा, बहिण बंधू तुलता स्वामी माझा, स्वामी माझी माता, स्वामी माझा पिता, स्वामी माझी माता, स्वामी माझा पिता, स्वामी माझी माता, स्वामी माझा, स्वामी माझा. जशी अनेक सुमनं एकत्र येऊन हार तयार होतो, अनेक मणी एकत्र येऊन माळ तयार होते, तशी अनेक नाती एकत्र येऊन संसारातली असणारी माया तयार होत असते. लक्षात राहू द्या. आई, बाप, भाऊ, बहीण, बंधू, चुलता, त्याच्यातला एक जरी मणी जसा माळातला निखळला तर बाकीचे मणी हल्ले जातात. तसं एखादं नातं जरी तुटलं तरी अंतकरणाला समाधान लागत नाही. म्हणून काल आपण 4 दिवसापासून कुणाची निस्सीम भक्ती, कुणाचा निष्ठा भाव आहे, अजूनही काहींच्या डोक्यावरती पदर नाहीत. 5वा दिवस आहे आणि हे बाकी बोडकेच आलेत. काही घेणं देणं नाही आपल्या हिंदू धर्माचं. शंभूराजा जाऊ नाही तर छत्रपती शिवाजीराजे जाऊ, आमचं चाललंय. इथून पुढे प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात कीर्तन असो, भजन असो, मंदिर असो, डोक्यावरती पदर घेऊनच वावरायचं. लक्षात राहू द्या. अरे 10-10 मीटरचे फेटे आपल्या पूर्वजांनी गुंडाळले.
म्हणून कुटुंब एकत्र गुंडाळून ठेवणारी त्यांची पुण्य आहे, लक्षात राहू द्या. आज आम्ही टोप्या सोडल्या, डोक्यावरचं हे सोडलं, सगळं सोडलं. काय कथा ऐकणं म्हणजे काय? कथेतून काय घेऊन जायचं? चोळप्पाय 12 वर्ष निष्ठावान भक्ती केली, पण त्याला सुद्धा असणारी लालच निर्माण झाली पैशाची. परिस्थितीने गांजला का माणूस उलट पालट करत असतो. पण कितीही परिस्थिती तुमची नाजूक असू द्या, पण तुमची निष्ठाभाव पक्का असला का स्वामी मदत करायला येतोच, लक्षात राहू द्या. सुंदराबाई पोट भरायला नाही म्हणून आलेली, स्वामींच्या चरणी लीन भाव दाखवला. शंकररावांचा ब्रह्मरंध्राने ग्रासलेला आहे, शरीर कृश होत चाललेलं होतं. काल पाहिलं तुम्ही. मग शंकररावांना स्वामींनी काय दिलं माहिती आहे का? कडुनिंबाचा पाला घे रोज, आणि मिरी त्याच्यामध्ये वाटून त्याचा असणारा 2-2, 4-4 चमचे रोज असणारे सकाळ दुपार संध्याकाळी सेवन करत जा. तुझा असणारा आजार बरा होईल. आणि आजही बी तुमच्या सगळ्या रोगांना कडुनिंब हे चांगलंच आहे, लक्षात राहू द्या. माणसं खाती नाही आता. अजून एक सांगतो, घरी आलं का तुम्ही पाहुण्यांना चहा करता, बरोबर आहे का नाही? आपला अतिथी धर्म आहे चहा देणं. पण आपण चहा देणं म्हणजे पाहुण्याचं 1 सेकंद तरी आयुष्य कमी करणं आहे, लक्षात राहू द्या. गजानन भाऊ, द्यायचं असेल तर घरात गावठी गाय आणा, तिचं गोमूत्र द्या 2-2 चमचे, निरोगी येते. आम्हाला ते नको आहे. नासकं कुसकं शरीर 100 वर्षाची मर्यादा सुद्धा ओलांडत नाही. आता तुम्हाला निरोगी राहायचं असेल, योगी माझ्या स्वामींची बैठक व्यवस्था सुद्धा बघा ना. असं बसतोय का तुम्ही आम्ही घरी कधी कधी? का पाय दुखतीन? रोजचं योगासन करा. योग्यांचे योगी आहेत ते. जसं माऊली आळंदीमध्ये योगियाचे शिरोमणी होते, तसं संतांच्या शेवटला सुद्धा शिरोमणी आणि असणार समर्थ असं कोण आहे? तर समर्थ योगी. योगासनं, बैठक व्यवस्था. आता बसायला सुद्धा नाही आम्हाला. जेवायला खुर्च्या आहेत, पायाला सुद्धा चपला घालून आम्ही स्वयंपाक करतोय. मुंग्या येतात ना. मातीचा स्पर्श आम्ही केव्हाच हे करून टाकलेला आहे. बॅकग्राऊंडिंग चालू ठेवा. मातीचा स्पर्श सोडला. नैसर्गिक असणारी जिथे जागत झाडी तोडून आम्ही सिमेंटची जंगलं उभी केली, आणि त्याच्यामध्ये कृत्रिम असणारा झगमगाट आणून आमचं जीवन लय धन्य म्हणून आम्ही तिथंच मिरवतो. अरे जा, कधी कधी उष्णतेच्या याच्यात एखादं झाड सुद्धा परोपकार करतं रे. वाटसरू, माझ्या असणाऱ्या तरू खाली, छावली खाली येऊन बस. मी तुला असणार झाडाकून परोपकार शिका, डोंगरांकडून परोपकार शिका, नद्यांकून परोपकार शिका. पीडिता पापताप ओखीत तिरेचे पादप, समुद्र जायाप गंगेचे जैसे. म्हणून जीवनात उपकार करत चला बाबांनो, उपकार करत. काही लोक गेल्यानंतर नेत्रदान करतात, काही लोक किडनीचं दान करतात, आणि काही लोक काहीच दान करत नाहीत, फक्त घ्यायचं दान करतात. घ्यायचं घ्यायचं, घ्या घ्या घ्या. हात पसरू नका. देणारा ब्रह्मांडाचा नायक आहे. त्या नायकाकडून आपण जेवढं जेवढं भेटतं तेवढं तेवढं समाधानाने माना. म्हणून शंकररावांची ब्रह्मरंध्राची असणारी व्याधी बरी झाली. येणार आहेत त्या स्वामीला भेटायला, तेव्हा त्यांचं चरित्र उत्तरार्ध ते काढू आपण. वाटायला शिकलं पाहिजे. नदीमध्ये पाणी आहे, पण नदीतलं पाणी जर आपण उपसलं नाही तर त्याच्या शेवळ जमा होईल आणि ते पिण्याच्या पात्रतेचं सुद्धा राहणार नाही. पण त्या नदीच्या पाण्याचा उपसा जर असेल तर नवीन पाणी त्याच्यामध्ये येत राहतं. तसं तुमच्या आमच्या संसारातलं धन हे वाटत चलत जावा, म्हणजे त्याची असणारी वाढ होईल, वृद्धी होईल. साठवत बसलं का एक दिवस उदय लागणार आहे. मिळणारं धन
आणि ह्या धनापेक्षा असणारं आध्यात्मिक असणारं जे धन आहे ते फार मोठं आहे, लक्षात राहू द्या. ते जोडतं. परमार्थ हे महाधन, परमार्थ हे महाधन, टाळी वाजवा, टाळी. परमार्थ हे महाधन, 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 परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, परमार्थ हे महाधन, परमार्थ हे महाधन, परमार्थ हे महाधन, परमार्थ हे महाधन. टाळी वाजवा, टाळी. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी स्वामींचे चरण. ज्ञान भक्ती वैराग्य त्रिवेणी संगम झाला का स्वामीचे चरण दिसलंच समजायचं. पण त्यागरूपी भावना अंतकरणात आली पाहिजे. म्हणून मंगळवेड्यामध्ये एक बसप्पा तेली नावाचा असणारा सद्ग्रस्त राहायचा. परिस्थितीने गांजलेला आहे, 2 वेळचं जेवण सुद्धा मिळेल का नाही याची भ्रमंती आहे. त्यामुळे आम्ही जगतो कशासाठी? संसार चालवण्यासाठी. पण संसारातला असणारं हे शरीर चालवण्यासाठी काय लागतं माहितीये का? अन्न लागतं. रोजचा उदरनिर्वाह. पण स्वामी नामावरती अतूट श्रद्धा. उठता बसता स्वामी नाम, स्वामी 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 स्वामी. उठलं तरी स्वामी, बसलं तरी स्वामी, जेवलं तरी स्वामी, काही काम करत असताना स्वामी. माझा स्वामी आहे ना. अंतकरणातून दिलेली हाक माझा जगाचा नायक ऐकत असतो. लक्षात. उगाच कथेला आलोय म्हणून टाळी वाजवायची, मग स्वामी म्हणायचं. स्वामी रोज आलं पाहिजे आता मुखामध्ये. मी तर महिलांना म्हणून स्वामी स्वामी म्हणा. सहज आपल्या मालकालाही स्वामी म्हणा ना. दोन्ही फायदे होईल ना गजान भाऊ. तुम्ही जरा असं चेहरे फ्रेश ठेवा ना. असे उद्यापासून तुमच्या असणाऱ्या मालकिनींनी तुम्हाला म्हटलं स्वामी, आपल्या पतीचा केलेला आदर आणि स्वामीचं नाव हे दोन्ही मुखात येईल का नाही? करसाल ना उद्यापासून? आजपासून नाही.
राहुल भाऊ, उद्यापासून तुम्ही स्वामी आहे. स्वामी स्वामी माझा आहे. आणि आले तिकडं स्वामींचं असणारं भजन करत स्वामींच्या चरणावरती दुरून मिठी मारली. आणि मिठी मारल्यावर स्वामी माहित आहे कोणाला आलिंगन देतात सर्वांना. जो मूढ आहे, जो मूर्ख आहे, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. अरे गाढवा असं बोलतात स्वामी. मूर्खा असं बोलतात कोण? नाही तोंडात नाव यायचं, स्वामी नाही म्हणायचं. किती निष्ठुर होतो आपण. 5 दिवस स्वामींचा प्रसाद खातोय तरी स्वामी तोंडात येईल ना. मेणबत्त्या कोणी कोणी आणल्यात बोटवर करा बरं. बाकीच्यांनी नाही आणल्या. 100 रुपयाला एक आहे. कार्यकर्त्यांना सूचना आहे, मेणबत्त्यांचं नियोजन करायचं. ज्यांच्याकडे नसेल त्यांना द्यायचं. आपल्याला सांगतेची आरती जेव्हा होणार आहे, आज स्वामी समाधीस्थ होणार आहेत अक्कलकोटला. आज कथेची सांगताय आपली. बसप्पा स्वामींच्या चरणावरती लीन झाला. अरे बसप्पा बसप्पा काय करतो हे? जा जा घरी जा. नाही स्वामी, मी नाही जाणार घरी. मी तुमचं चरण सोडणार नाही. तुमच्या चरणामध्ये सगळं सुख आहे. मी त्या दिवशी सांगितलं, पंढरीच्या पांडुरंगाचं जसं चरणाचं दर्शन घेतल्यावर अंतकरणात समाधान वाटतं, तसं स्वामी चरणाला मिठी मारलेला भक्त कधीच चरण सोडत नाही. त्याने इकडे फिरव रे जरा. बसप्पा बसप्पा तेली. स्वामी चरित्रामध्ये तुम्ही जो पारायण करता त्याच्यामध्ये तो कथाभाग आलेला आहे. सुलक्षणी असणारी पत्नी आहे, 2 मुलं आहे, माईबाप आहे. रात्रंदिवस स्वामी जिथं बसायचे तिथंच बसप्पा बसून राहायचा. समाधी लागायची स्वामी नामाची. आता स्वामी सगळ्यांना पाहतो इथं बरं का, सगळ्यांना. मी कालच सांगितलं, चप्पल काढली, स्वामींचे भक्त व्हा, सेवेकरी व्हा. मी कोण आहे हे सोडून द्या. चप्पल घातल्यानंतर तुम्ही बाहेर. इथं येऊन अपेक्षा काय करायची? म्हणून मालोजी राजाच्या असणाऱ्या कानाखाली मारणारे स्वामी आहेत. तू राजाचा भाव घेऊन आला असेल तर जा तिकडं. असे पटावरचे राजे मी किती पाहिले, निर्माण केलेत. माझ्याकडे सेवक म्हणून येईन, जनतेची सेवा कर, तेव्हा तू राजा समजला जाशील. इथं कोणी असो, बसप्पा जा घरी. नाही स्वामी, मी नाही जाणार घरी. जसं तुकोबरायाच्या संसाराचं झालं तसंच बसप्पाच्या संसाराचं झालेलं आहे. जसे तुकोबराया पांडुरंगाच्या नामाला वेडे लागले, एवढी वेडी जशी तुकोबरायांना लागली तीच असणारी गोडी माझ्या बसप्पाला लागली. लक्षात राहू द्या. लागली आज मला गोडिया भंगाची कृपा त्या स्वामी रायाची. कृपा त्या स्वामी रायाची. कृपा धनी मनी स्वामी. श्री
स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ध्यानी मनी स्वामी ध्यानी मनी स्वामी ध्यानी मनी स्वामी ध्यानी मनी स्वामी कृपा त्या स्वामी रायाची कृपा त्या स्वामी रायाची कृपा त्या स्वामी रायाची ताली बजाओ स्वामी राया त्या स्वामी रायाची बसप्पाच्या बायकोला कळलं. शेजारनी पाजारनी म्हणायला लागल्या, याड झालं तुझं मालक, घरी येत नाही 15-15 दिवस, महिनाभर. बरं आलं 15 दिवसांनी तर काहीतरी घेऊन यावं ना. ते सुद्धा नाही गजाभाऊ, मोकळच जायचं. आता आम्ही 5-6 दिवस इकडे, आम्ही जर मोकळं गेलो तर आम्हाला घरी कसं होईल. तसंच आहे ते. बसप्पाची बायको बसप्पाला म्हणायची, काय हो उठतो त्या बाबाच्या नादी लागलंय, मग लगीन कायला केलं, लगीन कायला केलं. हिंडायचं होतं गोसाई म्हणून त्या बाबाच्या माग. या तुमच्या मायबापाला काय खाऊ घालू. ती 2 पोरं अशी रडायची, बाबा बाबा, पुढचं नाही बाबा म्हणायचं. तर म्हणायचं अगं गप, स्वामी नामात सगळं काय, स्वामी देत असतो सगळं काय, हाय त्यात समाधान मान ना. पण काही काहींचं संसारावरचं जे ध्यान असतं ना ते हटत नसतं, लक्षात राहू द्या. काही काहींना अशा मक्खीचूस पद्धतीने संसार करतात, लय हलकट आहेत काही काही. काहींच्या तुपात जरी माशी पडली ना तरी ती माशीची पखय ना अशी चुकून घेतात, तूप वाया जाईल. अशी काय उपयोग आहे रे ते. बसप्पा आपल्या बायकोला सांगायचं, अरे ऐक लक्ष्मी ऐक, स्वामी नामात सगळं धन आहे, स्वामी नामात असणारं सुख आहे आणि स्वामी नामातच समाधान आहे ग. कुत्र्या मांजराचा थोडा जन्म मिळाला आपल्याला, त्यांना बोलता येत नाही, आपल्याला बोलता येतं, त्याचं नाव घ्यायला काय हरकत आहे. तू सुद्धा स्वामी स्वामी म्हण. जळलं मेलं लक्षण ते शब्द कसा आहे. काही सांगायला गेलं तर निसट टांगायला घेऊन जाता. त्या लेकरांकडे बघा ना, हे बघ तुला जे खाई घालायचे त्यांना घाल, माझी चिंता करू नको. आता सर्वस्व चिंता मी माझ्या स्वामींवरती सोडून दिली. मागे पुढे उभा राहे संभाळीत, मागे पुढे उभा राहे संभाळीत, मागे
वाजवा टाळी. निवाराया 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 आलिया घाट निवाराया 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 मागे पुढे उभा राही संभाळीत मागे पुढे उभा राही संभाळीत मागे पुढे उभा राही संभाळीत काही वाजवतच नाही हो टाळ्या. काय काय असे रगील दगडी जन्माला आलेत ना. मी त्या दिवशीच पहिल्या दिवशी सांगितलं, ज्याच्या मुखात स्वामीचं नाव येत नाही, ज्याच्या मुखात देवाचं नाव येत नाही, त्याची जीभ नसून सापाची जीभ येते. ती कधी निघती बाहेर माहितीये का? फक्त खायच्या टायमाला. साप कसा असो, खायच्या टायमाला. तुम्ही म्हणणार महाराज आहे ना, तू आजच्या दिवस काय बोलायचे बोल बाबा. 5 दिवसापासून आम्हाला फार पॅक करून ठेवले. पण मला सांगा, माझ्या फायद्याचं बोलतो का मी नाही बोलत, माझे स्वामी बोलून घेतात. लक्षात राहू द्या. शिकवितो धनी वेगळाची. आपण कोण बोलणार आहे? मी तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य. खाली आल्यानंतर मलाही तुमच्यासारखीच जबाबदारी. इथं बसल्यानंतर खरंच बोलून चालायचं. ते बसप्पा त्याच्या बायकोला सांगायचं, अगं स्वामीच्या चरण जर स्पर्श झाला ना ग लक्ष्मी, लय सुख दिसतं बघ. विश्व अख्खं ब्रह्मांड आपल्या समोर आहे असं दिसतं बघ आपला स्वामी. तुला नेऊ का स्वामी स्पर्श करायला? लागलं ना, झालं ना येड, जा. नातेवाईक नाव ठेवायला लागले, गावकरी नाव ठेवायला लागले, भावकी नाव ठेवायला लागले. नाव घेण्यापेक्षा नाव ठेवणाऱ्याचीच यादी जास्त आहे. आणि एक सांगू का तुम्हाला, ज्या दिवशी तुम्हाला लोक नावं ठेवतात ना, त्या दिवशी समजायचं स्वामींनी चांगला मार्ग दाखवला. काही फरक पडतो आपल्याला काय त्याच्या घरात? आता मला नावं ठेवली तर मला काय झोळी घेऊन हिंडायचंय काय? माझा समर्थ ठीक आहे. रांजणगावचा मुक्काम हटला, चालले वडनेरला. वडनेरचा मुक्काम हटला, चालले तिकडं मुंबईला. अजून महिनाभर घरी नाही. आणि बसप्पा रोज असणारा स्वामी चरणावरती. स्वामी जायचे जिथं प्रवचन करायचे तिथं ऐकायचा. नुसतं ऐकत नसायचा, नाचायचा. स्वामीनामात एवढा तल्लीन झाला का देहभान विसरून गेला. पडिये देहभाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासिन्यावे. शेवटला जे पडलं तो भाव अंतकरणात राहिला तर शेवटला तोच भाव आपल्या अंतकरणात नेणार आहे. लक्षात राहू. चरणी स्थिरावले मन, चरणी स्थिरावले मन, रूपी जडले रे लोचन, रूपी जडले रे लोचन, रूपी जडले रे लोचन. देह भाव हरपला, देह भाव, देह भाव भाव, देह भाव, देह भाव
तुझ्या तुझ्या स्वामी तुझ्या दर्शने स्वामी तुझ्या दर्शने चरणी पाहता समर्था तुझ पाहता समर्था चरणी स्थिरावले मन चरणी स्थिरावले मन रूपी जडले रे लोचन रूपी जडले रे लोचन रूपी जडले बसप्पाची बायको घरी आल्यानंतर उद्धटपणा करायला लागली. तुला कळतं का? पहिलं समजून सांगायला गेली, आदर करायला लागली. पण आपला नवरा कायमचा आता आपल्यापासून दूर होतोय, त्याच्या संसारात लक्ष नाही. उद्धट बोलायला लागली. माझा संसार बुडाला हो, माझं घर बुडवलं, वेडा झाला, माझा नवरा वेडा झालाय, स्वामी नामानं वेडा झालाय. स्वामी नामाचं वेड लागलं त्याला. नातेवाईकांना बोलवलं, गावातल्या चौघांना सांगितलं, समजून सांगा की हो यांना, नाही ऐकत आमचं. ते सांगायचं माझ्या डोळ्यामध्ये स्वामी आहे, माझ्या हृदयामध्ये स्वामी आहे, माझ्या रोमा रोमात जसं तुकोबरायांच्या रोमा रोमात पांडुरंग आहे, तसं बसप्पाच्या रोमा रोमात स्वामी भरलेले. असं असावं, असं 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 अंतकरणातून पाहिजे. अंतकरण ज्या ठिकाणी स्वामींची प्रवचन आहे त्या ठिकाणी बसप्पा जाऊन बसायचे, नाचायचे. कोणी भक्त आला तर त्यांना स्वामी चरणाजवळ घेऊन यायचे. असे नुसते बसत नव्हते. एक एक शब्द बोलायला लागलं का असं मान हलवायचे. आम्हाला इथं सांगायला लागतं, एवढं तरी करा. ध्यान देऊन ऐकायचं, ध्यान देऊन ऐकायचं. स्वामींची सेवा करायची, स्वामींची पाठ दाबायची, स्वामींच्या पादुका उचलायच्या, डोक्यावर घेऊन नाचायचं. वेडा झाला बसप्पा स्वामी नामामध्ये. आणि असाच एका गावी असणारा कार्यक्रम चालू असताना निर्वाणीच्या ठिकाणी बसलेले आहेत. 2 प्रहर रात्र झाली. स्वामी उठले, अरण्यात चालायला लागले. असे बसप्पा सुद्धा त्यांच्या पाठीमागे चालायला. अरे बसप्पा जा, घरी जा. नाही स्वामी, चरण न सोडी सर्वथा आन तुझी स्वामी राया आन तुझे स्वामी नाथ आन तुझे स्वामीनाथ चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा आन तुझे स्वामीनाथ आन तुझे स्वामीनाथ आन तुझे स्वामीनाथ आन तुझे स्वामीनाथ आन तुझी स्वामीनाथ आन तुझी स्वामीनाथ